अजिबात सोडा न वापरता, तेलकट न होता एकदम टम फुगलेली बटाट्याची भजी आपण आज घरी बनवतोय. त्यासाठी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे. त्याची मी साल काढून घेते आहे. तुम्हाला जर बटाट्याची साल सोलायची नसेल तर बटाटा स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्या, म्हणजे यावरती जी माती असते ती निघून जाते. आता आपण याचे असे चिप्स बनवून घेणार आहोत. तुम्ही चाकूने सुद्धा बनवू शकता. एका पातेल्यामध्ये पाणी आहे, त्यामध्ये बटाट्याचे चिप्स टाकलेले आहेत, म्हणजे हा बटाटा काळा पडणार नाही. वरून थोडंसं मीठसुद्धा घालत आहे मी. आता आपण बॅटर बनवूया. त्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. वाटी वापरत असाल तर अर्धा वाटी बेसन पीठ घ्या आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. याचबरोबर ओवा मी हातावरती असं चोळून घालत आहे, यामुळे खूप छान फ्लेवर येतो भज्यांना. हळद आहे पाव चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे. आपण यामध्ये सोडा अजिबात वापरणार नाही आहोत. धने जिरे पावडर आहे. एक वेळेस मिक्स करणार आहोत आणि थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घ्यायचं आहे. भज्यांसाठी हे बॅटर खूप जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे. चिप्स हे आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे तळून घेणार आहोत. भजे कधी पण तळताना गॅस हा फुलच राहू द्या. कमी गॅसवरती तळला तर ते तेल खूप जास्त शोषून घेतात आणि तेलकट होतात. दोन्ही पण साईडनी छान असे गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. याचबरोबर मी थोड्याशा मिरच्यासुद्धा तळून घेत आहे. गरमागरम बटाट्याची भजी तयार आहेत. मस्त असा पाऊस पडत आहे. अशा वेळेस भजी खूप छान लागतात. नक्की करून बघा या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चटणी किंवा सॉस बरोबर सर्व करू